किंग ऑफ जालना म्हणून सर्वांनाच परिचित असलेले गजानन मच्छिंद्रनाथ तौर उर्फ गजूभाऊ यांची 11 डिसेंबर 2023 रोजी जालन्यातीलच मंठा चौफुली परिसरामध्ये निर्घृण हत्या करण्यात आली। या सगळ्या हत्याकांडादरम्यान उलटपक्षीय आरोपींकडून गजानन तौर व त्यांच्या सहकाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। या संपूर्ण जीवघेण्या हत्याकांडामध्ये स्वसंरक्षणासाठी गजानन तौर यांच्या सहकाऱ्यांनी देखील उलटपक्षीय आरोपींवरती परती हल्ला केला। यामध्ये गजानन तौर यांचा सहकारी मित्र असलेला ज्ञानेश्वर उर्फ माऊली मांगडे याच्यावरती 307 सारखं गंभीर कलम दाखल करण्यात आलं। या संपूर्ण हत्याकांडानंतर माऊली मांगडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि आता याच प्रकरणामधून माऊली मांगडे याला जामीन मंजूर झालेला आहे। काल दिनांक 26 एप्रिल रोजी माऊली मांगडे याला जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधून सोडण्यात आलं। यावेळी माऊली मांगडे याचे सहकारी मित्र आणि 888 कंपनीचे सदस्य उपस्थित होते। या संपूर्ण सुटकेनंतर माऊली मांगडे याचे सहकारी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। या सुटकेनंतर माऊली मांगडे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी माजी मंत्री आणि आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। माऊली मांगडे हे स्वर्गीय गजानन भाऊ तौर यांचे चांगले जवळचे जिवलग मित्र आणि सहकारी मानले जातात। गजानन भाऊ तौर यांच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये माऊली मांगडे हे नेहमी सहभागी होत असायचे। आता गजानन भाऊ तौर यांच्या अशा अचानक जाण्याच्या नंतर 888 कंपनीची जबाबदारी देखील माऊली मांगडे यांच्याकडेच आता आलेली आहे। या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमचं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, चला भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।